नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज घटस्थापना आहे बरं का. म्हणजे आता दसऱ्यापर्यंत आपल्याला दांड्या खेळायला चान्स आहे. एव्हाना सगळ्यांनी ठरवलं असेल कुठे खेळायला जायचं. माझा एक वेगळा डान्स आहे. म्हणजे मला नाचायला प्रचंड आवडतं. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं. माझा नाचच वेगळा आहे. वेगळाच नाच आहे. म्हणजे त्याला आपण थैथ्याट असंही म्हणू शकतो आणि अगदीच प्रयत्न केला तरी अजून काहीतरी वेगळा होऊ शकतो. त्यामुळे मला कोणीही डान्सला घेत नाही आणि मी पण जात नाही. पण मला आठवतं ते लहानपण. नवरात्र म्हटल्यावर आई दर दिवशी वेगवेगळा नैवेद्य करायची आणि आजी 9 दिवस कडक उपवास करायची. उपवास म्हटलं की मला जरा भीतीच वाटते. पोटात खड्डाच पडतो. भूकच लागते मला. उपवासातला ऊ म्हटलं की भूक लागते. त्यामुळे आईला मी खूप जवळचा. हां, म्हणजे रोज वेगवेगळे नैवेद्य. मंडळी, गमतीचा भाग सोडून द्या. पण आता हे कसं आहे माहिती आहे का, की नवरात्र म्हटल्यावर एक वेगळं त्याचं पावित्र्य आहे. घटस्थापना म्हटल्यावर वेगळं पावित्र्य आहे. आणि कसं आहे की आजची जी स्त्री आहे ती वेगवेगळ्या स्तरांवर काम करते. म्हणजे घर सांभाळते, संसार सांभाळते, नवरा, आई वडील, सासू सासरी, मुलं या सगळ्यांचं करून मग आपलं करिअर पुढं कसं जाईल याचा अतिशय बुद्धिमान म्हणजे अतिशय बुद्धी वापरून त्याचा विचार करते, आहे की नाही. अशा तीन देवी आज इथे आलेल्या आहेत, ज्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोठ्या झालेल्या आहेत, सगळं सांभाळून. तर आता आपण त्यांची भेट घ्यायला पाहिजे. चला भेटूया. तर आजच्या या मंगल प्रसंगी 3 देविया इथे बसलेल्या. त्या 3 देवियांची आपण ओळख करून घेऊया. आपली ओळख? मी शुभदा सतीश पेंढारकर. मी पुणे पोलीस पब्लिक स्कूल सिम्बायसिस चालवते. त्याची KG सेक्शनची हेडमिस्ट्रेस आहे. आपली ओळख? मी डॉक्टर जयश्री फडणवीस. माझं एलेक्झियर ट्रेनिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. आणि अजून 1-2ही त्याच्याबरोबर व्यवसाय आहेत. म्हणजे प्रथा ज्वेलरी म्हणून आहे, नंतर ड्रीम स्पेस रियालिटी म्हणून कन्स्ट्रक्शन. आम्ही 4 पार्टनर्स आहोत आणि मी एज्युकेशन हा विभाग सांभाळते त्यातला. आपल्या महाराष्ट्रामध्ये 42 शाखा आहे. फक्त 42 शाखा? फक्त 42 शाखा. ओके. आपली ओळख? मी मंजिरी धामणकर. मी व्यवसायाने निवेदिका आहे. चरपट मंजिरी हा एकपात्री प्रयोग करते. लेखिका आहे, किंचित कवयित्री आहे, इत्यादी इत्यादी. बरं, तुमची मैत्री कशी आहे? कधी सुरू झाली मैत्री तुमची? आता या वर्षी आमच्या मैत्रीची सिल्वर ज्युबिली आहे. अरे वा. 25 वर्ष झालेली आहे. क्या बात आहे. आणि मुक्तांगण इंग्लिश स्कूल ही जी पुण्यामधली शाळा आहे, तिथे आम्ही प्री स्कूल टीचर्स म्हणून 3 जणी होतो. तर त्यामुळे त्या नर्सरी स्कूलमध्ये आम्ही नोकरी करायचो 3 जणी. तिथल्या आम्ही मैत्रिणी. 25 वर्षाच्या मधल्या काळात तुम्ही सतत तुमच्या संपर्कात होता एकमेकाच्या, का मध्ये काही गॅप पडली? 10 वर्ष, 5 वर्ष? मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटेल की काही गोष्टी माझ्याही आयुष्यात अशा कधी कधी खूप घटना घडल्या की माझ्या मिस्टरांना ॲक्सिडेंट झाला किंवा मला स्वतःला आजारपण आलं. तर इट यूज टू बी लाईक अ ट्युनिंग. ह्या दोघींचे कसे तरी फोन यायचेच मला. अगं तू कुठे आहेस? नाही, मला जरा काळजी वाटली. आणि दोघीही पोचतात. आता घरी कोण कोण आहे तुमच्या? आमच्या घरी मी, माझा नवरा, माझ्या 2 मुली, माझे सासू सासरे, असं आमचं मूळ कुटुंब. बरं. सध्या घरामध्ये माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. मुलगी आणि जावई दोघेही डॉक्टर्स आहेत. धाकटी मुलगी माझी बेल्जियमला शिकायला गेली आहे. आणि माझा नवरा जो शेजारी म्हणजे रोज मी जाऊन येऊन असते. आणि नवरा माझा भोपाळला एका डेंटल कॉलेजमध्ये डीन आहे. तो डेंटिस्ट आहे. त्यामुळे घरी माझे सासू सासरे आणि मी असे आम्ही 3 जण सुखात असतो सध्या. ओके. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी सध्या राहते मी आणि माझी मुलगी. माझ्या मुलीचंही तिने MS in काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं IRPR बँगलोरमधनं. आणि ती आता लेक्चर MIT मध्ये काउन्सिलर प्लस लेक्चरर आहे. मुलगा माझा त्याने BE मग MS केलं. आता ह्युस्टनला असतो. त्याचं लग्न जस्ट ठरलेलं आहे. ओके. आणि होणारी सून सर्जन आहे. बरं. नंतर नवरा माझा नागपूरला असतो. तिथे तो व्यवसाय करतो. तर दोघी सुखात आम्ही आनंदात पाहिले की सध्या एन्जॉय करतोय. बरं, आता नागपूरला किती वर्षासाठी गेलाय का? नाही, ऑफ अँड ऑन असतो. जाऊन तिकडचं काहीतरी जबाबदारी त्यांच्यावर असेल. ह्यांनीच दिली असणार. बिचारे आम्ही नवरे कुठे कुठे जावं लागतं. किती कसे सुखतात नवरे नाही. अगदी वाढलेलेच आहेत. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे यजमान असतात. माझा मुलगा असतो आणि माझी मुलगी, तिचं लग्न झालं आहे. ती मुंबईला ठाण्याला असते. तिने MA काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं. तिचा नवरा सुद्धा डेंटिस्ट आहे, प्युअर डेंटिस्ट आहे. आजच्या ज्या तरुण मुली किंवा तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी एक टिप्पणी मला असं विचारावंसं वाटतं की आज जे ट्रेंड आहे की आम्हाला थांबा सेटल होऊ दे, 29, 30, 32 हे जे पुढं लग्नाचं वय चाललंय ते कितपत बरोबर आहे? कारण बिकॉज तुम्ही
ते न करता जे केलेलं आहे त्याबद्दल मला सांगा असं वाटतं मला. नाही, मला असं वाटतं की योग्य वयामध्येच लग्न केलं पाहिजे. किंवा मुळात तुम्ही मी लवकर लग्न झालं त्याचा फायदा काय झाला खूप तुम्हाला? फायदा झाला, कारण आता मी सर्व जबाबदाऱ्यांमधनं 40शीतच फ्री झालेली आहे. या आणि बात. माझ्या करिअरला जे तुम्ही म्हणलात ना एवढूशा शाखा का वगैरे, त्याला डे अँड नाईट लक्ष मी आता देऊ शकते. ऍब्सोल्युटली. आणि मुलं ही स्वतः समंजस आहेत, त्यामुळे ही काळजी नसते अरे मुलगी 7 वाजले घरी आली नाही किंवा मुलगा अमेरिकेत काय करतोय कोणास ठाऊक. कारण जेव्हा लक्ष द्यायचं होतं तेव्हा correct कम्प्लीट व्यवस्थित लक्ष दिल्या गेलं. चला प्रोग्रामिंग एजमध्ये 100% लक्ष आपण मुलांकडे देऊ शकलो आम्ही. परफेक्ट. आणि स्वतः यंग असल्यामुळे बाहेरची खूपशी काही अट्रॅक्शन्स नव्हती. मला वाटतं आमचा काळही तो खूप छान होता. ओके, हे आपली चर्चा आता परत आपल्या तिथे चालू ठेवायची आहे. पण तुम्ही तिघी तुम्ही काय बनवणार का तुम्ही ह्या नाही, दोघी? आम्ही दोघी. काय काय खवय्या. बनवणार? हा, खवय्या. तुमच्याबरोबर. नाही, सगळ्यात सिनियर आहेत ना आपल्या. बरोबर. त्या सुपरवाईज करणार आहेत की या बालिका बरोबर करताय की नाही. ओके, तुम्ही काय बनवणार आहात? मी मुगाच्या डाळीची खीर बनवणार आहे. मुगाच्या डाळीची खीर. पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. आणि मी पालक भात. पालक भात. ओके, पहिलं कोण बनवणार? तुम्ही का मी तुम्ही? बनवते. आता जयश्री आपल्या किचन मध्ये आलेली आहे. मनापासून स्वागत. काय बनवणार आहे आज पहिलं? मी पालक मसाले भात. पालक मसाले भात. हा आपल्याला आजच्या दिवशी चालू शकतो हो, घटस्थापनेला. आपण मुद्दाम नैवेद्यामध्ये वाटता येईल असा, कारण ह्याच्यात आपण कांदा लसूण याचा कुठलाच वापर केला नाहीये. बरं, तुला कॉन्फिडन्स आहे चांगला लागेल? अप्रतिम लागेल. परत पोटशील पुण्याला खायला. बर, ठीक आहे. ओके, साहित्य सांग मला काय काय आहे. शिजवलेला भात आहे हा, बासमती तांदूळाचा. ओके. अगदी मोकळा शिजवून घ्यायचा, कुकरमध्ये शिजवायचा नाही. बरं. त्यामुळे दाणा दाणा त्याचा असा फ्री झाला पाहिजे. ओके ओके. त्याच्यानंतर मक्याचे दाणे. मक्याचे दाणे साजूक हे तूप. मायक्रोवेव्ह मध्ये वाफवून घेतलेत मी आता. साजूक तूप, जिरं, केशर, थोडा नवाबी अजून छान वाटत असेल ओके. तर त्याच्यात तुम्ही दुधात आधी थोडं केशर मी मिसळून ठेवलेलं आहे, सो दॅट त्याचा रंग छान उतरतो आणि स्वादही छान लागतो. Right. मीठ, थोडं सजावटीला काजू. काजू. आणि ही चटणी करून घेतली आहे ओल्या नारळाची. बरं. म्हणजे आपण नेहमी जसं ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि थोडं जिरं आणि लिंबू पिळलाय थोडा आंबटपणा करता. ओके. आणि ही कम्प्लीट. आणि ही पालकाची प्युरी आहे. ओके, आपण साहित्य बघितलेलं आहे, पण आता ही पालकाची प्युरी म्हणजे काय एक्झॅक्ट काय केलेलं आहे? हा, आपले आता- नॉर्मल पालक घेऊन 2 कुकरमध्ये नाही. मग हे पालक स्वच्छ निवडून पानं धुवून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित रिन्स करायची, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी लागायला नको, राहायला नको. ओके. आणि ती मायक्रोवेव्ह मध्ये 5 मिनिटं स्टीम करायची, बर पाणी न टाकता. बर. त्यामुळे लगदा त्याचा खूप जास्त होत नाही, कारण कुकरमध्ये वगैरे असलं तर खूप पाणी पाणी सुटतं त्याला. पळायला लागतं ते. हा, तर इकडे तुम्ही भात करू शकता, तिकडे मायक्रोवेव्ह मध्ये इमिजिएटली एका बोलमध्ये पानं, एका बोलमध्ये तुमचे दाणे. ओके. पण दाणे स्टीम करताना एक लक्षात ठेवायचं, 3ऱ्या मिनिटाला त्याचे पॉपकॉर्न व्हायला लागतात, त्यामुळे ओके. 3ऱ्या मिनिटाला ते काढावं लागतं बाहेर. बरोबर. आणि हे पुढे 5 चालू मिनिटं द्यायचं. 5 मिनिटं चालू द्यायचं, कारण त्याचा हिरवागार रंग तसाच राहतो. ओके. आणि मग मिक्सीमधनं प्युरी काढून घेतलेली आहे. आता काय करायचं पहिल्यांदा? आता आपण 1च टेबलस्पून तूप घेणार आहोत, ज्याच्यामध्ये जिरं आपल्याला तडतडवून घ्यायचंय म्हणून. अदरवाईज दिस इज टोटली कॅलरीज प्रॉपर डाएट. तर असं आपण थोडंसं तूप मात्र, कारण आपल्याला नैवेद्य म्हटला की तुपाशिवाय तर जास्त सोपं. थोडा गुलाबी झाला काही नाही, फटाफट होतो आता हा भात, कारण एवढी तयारी असली ना की पालक राईस इज क्विक. आणि हाच भाग आपण मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकतो. म्हणजे इकडे ही सगळी जर तयारी आपली असेल ना तर आता प्युरी टाकलेली असतानाच मीठ घालून घेऊया, म्हणजे त्या भाताला व्यवस्थित लागेल. चटणीमुळे मजा येणार आहे, पण चटणीचा इतका करेक्ट वास आला ना. ब्युटी लाईज देअर. ओके. केशर टाकायचंय आणि आपण खायचंय सगळ्यांनी. हे आपण फक्त मका हा जो आहे हा शिजवून घेतलाय ना? वाफवून घेतला. स्टीम करून घेतला मायक्रोवेव्ह. नसेल मगाशी मायक्रोवेव्ह तर सांगितल्याप्रमाणे. शिजवून घेता येतो. तोही आपण त्यात घातलेला आहे बरं का आता. त्यात घातलाय. रेडी टू सर्व. येस, रेडी टू सर्व. एका छानशा प्लेटमध्ये एखादं जर आपलं नवरात्रीचा प्रसाद नसेल तर कांद्याचं फूल त्याच्या बाजूला, बर. पापडाचे रोल त्याच्या बाजूला लावू शकतो. ओके. यू विल एन्जॉय इट बेटर. फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे.
मला ते सगळं डोळ्यासमोरच आलं, अख्खी ती प्लेट. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या बासमती तांदळाचा भात, वाफवलेले मक्याचे दाणे, तूप, जिरं, दुधात भिजवलेलं केशर, मीठ, काजू आणि ओल्या नारळाची चटणी आणि पालक पेस्ट. कृती: ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरं आणि लिंबाचा रस हे जिन्नस एकत्र वाटून चटणी तयार करावी. पालकाची पानं वाफवून पाण्याचा अंश काढून त्याची पेस्ट करून घ्यावी. मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये काजू, ओल्या खोबऱ्याची चटणी, पालक पेस्ट, मीठ आणि वाफवलेला भात घालून मिश्रण परतून घ्यावं. वरून केशर आणि मक्याचे दाणे घालून पालक मसाले भात सर्व्ह करावा.